हा का तूर डाळ ह्यापासून बनती. हे रानडुकर यावं नाही म्हणून असे बसगाडी लावतात. रानडुकर पक्षी काय किती मस्त आहे नजारे, एकदम मैदान मैदान. शिव म्हणजे 2 गावामध्ये असणारी बॉर्डर, म्हणजे त्याला शिव म्हणतात. आणि त्या शिवची राखवाली करण्यासाठी हे मंदिर म्हणजे शिवची लक्ष्मी असं नाव आहे त्या देवीचं. आणि इथून जी देवी दिसते ती त्याच्या पलीकडं आहे एक गाव आणि ह्याच्या अलीकडे एक दुसरं गाव, त्यामधला हा बॉर्डर म्हणजे ही शिवलक्ष्मी असं. हे आहे गाव अक्कलकोटच्या साईडला. अक्कलकोट जे तुम्हाला माहितीच असेल. तर बघू शकतो किती मस्त आहे नजारे, एकदम मैदान मैदान. जे आपण सिटीमध्ये राहतो मस्त एकदम. या साईडला शेळी पालन मोठ्या प्रमाणात होतं. कसं वाटतंय आजी शेळ्या पाळताना? मस्त वाटतंय का? अरे उन्हात तानाचं फिरतात या, एकदम कष्ट करतात. ते बघा जेवायला पण त्यांना जागा नाही, भाकर चपाती आणली. मस्त एन्जॉय करतात लाईफ. जेवा जेवा. बघा किती प्रेमळ आहे त्या, जेवायला बोलावतात आपल्याला. बघा आपलं सगळं डायरेक्ट आपल्या संग. आता आपण शेत बघायला चाललोय, जे की आमच्या आजीचं आहे. त्या शेतात बघू काय काय पेरतात. ह्या साईडला तर जास्त करून तूर, भुईमुग आणि जास्त करून तूरच जास्त पिकवतात इकडं. तर आपल्या आजीच्या शेतात बघू काय लावले. आजीच्या शेतावर, या आजीच्या शेतामध्ये हे मूग आणि तूर, ह्या साईडला तूर लावलेली आहे. काय जो इथून पट्टाचा सुरू होतो हा, इथून पार तो दिसतोय ना त्या झाडांपर्यंत, तिथपर्यंत आहे. तिथतरी जवळपास असं 4-5 एकर ह्या साईडला. इथून आणि ह्या साईडला, इथून हा मोठा पट्टा आहे ना, हा कमीत कमी एक 15-16 एकर मध्ये तरी असेल. इथून तर पार तिथपर्यंत तुम्हाला कमी दिसत असेल, कॅमेरा तेवढं कॅच होत नाही पण आहे. आणि हे रानडुकर यावं नाही म्हणून असे बसगाडी लावतात. रानडुकर पक्षी काय असतात ना, त्यासाठी एवढं काय मला काय माहित नाही, पण नाही मस्त आहे. काय आम्ही सगळे चाललोय तिकडं आपली आजी शेत बघायला. या साईडला किती ग्रीनरी आहे. फक्त पावसाळ्यात तिथं सर्व या जागी ना माणसांना खूप जमिनी आहे, पण इकडे जेव्हा पाऊस येईल ना तेव्हाच हे पीक करतात. उन्हाळ्यामध्ये या साईडला पीक होत नाही, कारण पाणी कमी असल्यामुळं. आणि जमिनीत जर बोर काढून किंवा विहीर खांदायचं म्हणलं ना, जास्त लागत नाही पाणी. कमीत कमी
एक 4-5 एकर भिजन एवढंच पाणी लागतं. पण पावसाळ्यात सगळीकडे पीक होतं. किती मस्त नजारा आहे एकदम भारी. सर्व मैदान मैदान मैदान. डोंगर ह्या साईडला नाहीच आहे, फक्त वर खाली अशी जमीन आहे एकदम मस्त. मग ही तूर लावलेली आहे, हे तूर डाळ ह्यापासून बनती. बघा इथून हा पट्टा डायरेक्ट ला खालीपर्यंत तूर आहे ह्या पट्ट्यामध्ये. ह्या पट्ट्यामध्ये मूग. यशवंत मामा काळजी गवत काढते. मामा काहीतरी बोला. पावसाला या बोलता का नाही? अजून काही इच्छा आहे तुमच्या? अजून का नाही, रास आल्यावर एवढी 30-35 एकर जमीन तरी पण इच्छा आहे का तुमच्या जमिनी घ्यायच्या? हा व्यवसाय, मेन व्यवसाय करायचा ना. हा का? शेती करायला काय अडचणी येतात का तुम्हाला? नाही ना? तोंड दाखव की तुमचं जरा. त्याचं नाव आहे सुब्रमण्य. सुब्रमणी आल्या यांची कामं सुरू. ऊन ताण काही बघत नाही यांना, फक्त शेतीमध्ये पिकवणं यांचं हे. शेतात गवत काढते ते. तुम्हाला पाऊस जर पडला नाही तर काय होतो? आम्हाला हे 10 लाख रुपये सगळं याद झाले, वड्डी झाले, सगळे झाले. हे सरकारनं 10 लाख रुपये माफ करत नाही, का नाही, कसं करायचं सांगा. आणि पाऊस पडत नाही, काय नाही, का नाही. सगळे पीक पेरलेलं सगळं वाळून चाललंय आहे ना. कसं करायचं सांगा. आम्ही तर गरीब आहे. गरीब आहे ह्यांना. हे दाखवा जरा, बघा जरा गवत. या तुम्हाला इकडे दाखवतो. आणि झाले बघा, सरकारने काय करायचं. मना भांडवाला घातलाय आम्ही 2-3 लाख रुपये. कसं करायचं सांग. काही सगळा पट्टा इथे आपण चाललो आता विहिरीकडं. विहिरीला बघू पाणी. पाऊस अजून काय एवढा पडला नाही, फक्त पेरणी होईल एवढा पडलाय पाऊस. आणि त्या साईडला जे झाड दिसतात ना मोठे, ह्याच्या खाली विहीर आहे. त्या विहिरीला आपण पाणी बघू व विहीर बघू. तिथं उन्हाळ्यामध्ये पण पाणी असतं, पण 5 एकर भिजन किंवा 7-8 एकर भिजन एवढेच पाणी असतं, जास्त पाणी नसतं. आणि ते पाणी जर एकदा उपसा झाला तर परत भरण्यासाठी 1 आठवडा तरी लागतो. तर ह्या साईडला उन्हाळ्यामध्ये खूप पाणी कमी होतं. आणि जास्त करून ह्या साईडला पावसाळ्यामध्येच पीक लावलं जातं. आणि जास्त करून तूर, मूग, उडीद असं म्हणजे कमी पाण्यामध्ये येणारं पीक असे लावतात तिथं. बघा या साईडला ट्रॅक्टरने फिरणी करतात. बैलांच्या मदतीने पण करतात, पण ट्रॅक्टरने पटपटा होतं ना, त्याच्यामुळे ह्याने करतात. हे चाललंय पेरायचं प्लस आलोय आपण आता विहिरीपाशी. ते 12ही महिने पाणी असतं आणि पाणी एकदम फुल. हा का, उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी नसतं, थोडं खाली असतं पाणी. हा आहे शेतातला मळा. कालू अंगाची पिल्लं बघा किती मस्त आहे. येतं बघ.
ही गाय, बाकीचे गेलेत शेतात, म्हणजे त्या साईडला, खालच्या साईडला गेलेत. इथं पाणी प्यायचं काम चालू आहे. मामा पाणी प्यायला लागले म्हणून. पाणी येते खाली, प्यायचं पाणी, बोरचं पाणी, हे बोरचं. तर त्या साईडला बोर आहे. पंचायत कराय पंचायत हा प्यायचं ना. या विहिरीपासून हा पट्टा पूर्ण तूर लावलेली. नाही का, अजून इकडे पेरणी चालू आहे. आईच्या घरी त्यांची आई का लागलो. आता मी दोघं मारून ठेवते. ह्या साईडला हे लावलंय मूग, पूर्ण ह्या पट्ट्यामध्ये मूग आहे. गावाला, हे गावाच्या साईडला आलं ना, एकदम मस्त थंड हवा. एवढं ऊन लागते वरतून तरी पण वाटत नाही की ऊन लागते म्हणून. एकदम थंड हवा सुटली ते, एकदम मस्त फ्रेश, एकदम शांत वातावरण. नादच खुळा, काय ट्रॅफिकचा आवाज नाही, ना गरमी नाही, ना धूळ प्रदूषण, तसलं काही विषयच नाही. एकदम मस्त थंड, एकदम मोकळं, मस्त वाटतं. एकदम मस्त, म्हणजे एकदम काय तुम्हाला सांगू शकत नाही, एवढी भारी फिलिंग वाटते ते. शेतामध्ये काम करायचं, जेवायचं, आणि या झाडाखाली लिंबाचं झाड आहे, झाडाखाली थंड झोप काढायची मस्त. हे बाबळी झाड आहे. हे काट्याचं झाड, बाबळीचं. असं काट्या झाड म्हणजे बाबळी झाड आहे. आणि हे बाजूला लिंबाचं झाड आहे. ह्या बाजूला लिंबाचं झाड आहे. किती थंड वाटतंय. आंब्याची झाडं होती, पण ती आंब्या झाड मी कापून कीड लागून खराब झाले, मग ती वाळून सरपणाला झालं ते. अगं या साईडला आग्यामुळं होतं. ते आग्यामुळे उठून पळून गेले, 4 किलोमीटर दूरवर गेले. हा 4 मीटर दूर. हे काय यांना माहिती आहे, इथंच असतं ते सगळं. आम्ही शेतकरी, माझा काय इथला हा माहित आहे का. फोन आलाय बघा तुम्हाला. फोन आलाय, थांबा मी जरा फोन करून बोलतो. बघा हे मस्त झाडाखाली बसलेत आजी, मामा आणि मामाचा मुलगा, मोठ्या मामाचा. झाडाखाली बघा मस्त. अगा ही अख्ख्या 35 एकराची मालकीन बघा कशी राहते, एकदम साधी सिंपल. शेत पाहिलं. आता जाऊ घरी, मस्त मजा केली, तुम्हाला काय सांगू शकत नाही, भारी मजा आली. चला घरी. हे परत घेतलं का तुम्ही? हा, हे आम्ही घेतले शेत. हा आता याच्यात